मी 2-3 पीजी बघितले. तर नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. 2 ब्लॉग याच्यामुळे बनवले कारण तो ब्लॉग खूप लाँग होत होता म्हणून. तर आता चाललो लिफ्टनी पीजी बघतो. आता मला ग्राउंड फ्लोअरला जायचं होतं, सो मी ग्राउंड फ्लोअर प्रेस केलं आणि लिफ्ट ओपन झाली. लिफ्टमध्ये बसलो आणि आता मी खाली चाललेलो आहे. आता लिफ्टमध्ये आता चाललोय ग्राउंडला. हे बघा ग्राउंड. मी ऑफिस काउंटरला माझं बॅगही ठेवली होती, मला तीही घ्यायची होती. आता मी इथून चेकआउट केलं, म्हणजे आऊट केलं आणि आता जातोय मी लगेज काउंटरकडं, जिथं मला माझं लगेज घ्यायचं आहे. आता हा जो दिसतोय तुम्हाला समोर, हा जो आहे एंट्रन्स आहे या बिल्डिंगचा, आणि समोर एकदम भारी भारी झाडं लावलेले आहे. ज्या बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस आहे ती बिल्डिंग मी सोडली, आता नेक्स्ट बिल्डिंगमध्ये आलो. हीही त्याच कंपनीची बिल्डिंग आहे आणि हा एकदम भारी व्ह्यू होता, म्हणून मी व्हिडिओ शेअर करतोय तुमच्यासोबत. इथून बाहेर निघाल्यानंतर मी लगेज घेतलं आणि रिक्षाची वाट बघत होतो, पण रिक्षा काही भेटली नाही मला. मग मी पायीच निघालो माझ्या स्टॉपकडे. बघा, ही रस्त्यामध्ये बिल्डिंग दिसली, एकदम भारी होती, नवीनच IT कंपनी होती आहे, जे एकदम भारी आहे. मी भरपूर वाट बघितली रिक्षाची, पण भेटली नाही. कारण तिथं कसं आहे ना, रिक्षामध्ये 5 मेंबर झाल्याशिवाय ते पुढे जात नाही. आणि हा जो कंपनीपासून ते जी मला गंगारामवाडी सर्कलला जायचं आहे, हा जवळपास 1.5 किलोमीटरचा वॉकिंग डिस्टन्स आहे. याच्यासाठी ते 20 रुपये चार्ज करता आणि रिक्षामध्ये 5 मेंबर बसवता, म्हणजे जवळपास 100 रुपये त्यांची फेरी राहते. खूप चांगला धंदा आहे त्यांचा. आता समोर ही तुम्हाला जी बिल्डिंग दिसती लाईट लागलेली, ती आहे TCS कंपनी, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रतन टाटा यांची कंपनी. ही फेज 3 मधली बिल्डिंग आहे. आणि आता हा बघा, एकदम नाईट व्ह्यू आहे फेज 3चा. हे जे लाईट दिसत आहे लाईनमध्ये, हे मेट्रो लाईनचे लाईट आहे. उड्डाणपूल आहे तो, त्याच्यावर आहे ते, आणि ह्या बिल्डिंग आहे. तर काल काय झालं, मला मी 2-3 पीजी बघितले, तर त्याच्यामधला एक मी फायनल केला. तर तो दाखवतो. जवळपास त्याला 8,000 रुपये महिना आहे आणि 3,000 रुपये डिपॉझिट आहे. त्याच्यामधलं 3,000 मधलं तुम्ही जेव्हा पीजी सोडणार आहे त्याच्या 15 दिवस आधी सांगायचं, आणि त्याच्यामधले तुम्हाला 1,000 रुपये रिटर्न भेटणार नाही, जे की ते मेंटेनन्स चार्जेस म्हणून चार्ज करणार आहे. तर मी तुम्हाला आता हा जो पीजी आहे 2 शेअरिंग आहे, तर मी तुम्हाला दाखवतो हा कसा आहे. तो हे समोर जे दिसतं हे कपाट आहे. याच्यामध्ये मी माझं सामान ठेवलेलं आहे सध्या तरी. कपडे आहे, माझे मेडिसिन आहे, खाली पण कपडे, बॅग आहे, परफ्यूम आहे. त्याच्यानंतर हा बेड दिलेला आहे. मी अंगावर घ्यायला काहीच नाही आणलेलं आहे, तर आता मी जातो बाहेर. आज रात्री जाईल आणि आणेल. सकाळचे जवळपास 8 वाजलेले, आता 8:15 झालेले. आता ऑफिसची तयारी झालेली माझी. हा दुसरा बेड आहे. हे कपडे टांगायला हँगर इथं. हा बेसिन आहे आणि हा आहे बाथरूम. वरती गिझर पण दिलेलं आहे, त्याच्यामुळे गरम पाण्याचा काही त्रास नाही आहे. त्याच्यानंतर इथे खिडकी दिसतीये, ही बघा, ओपन करतो मी. दुसऱ्या साईडला डायरेक्ट भिंत आहे, काहीच नाहीये. खतरनाक भिंत आहे ती पण. हार्डली 1 ते 1.5 फुटाचा स्पेस आहे, जास्त काही नाही. म्हणूनच कदाचित त्याला पडदे लावलेले असतील. हा एक छोटा टेबल स्टूल दिलेला आहे. हा एक छोटा स्टूल आहे. हा एक छोटा टेबल आहे. हे चप्पल ठेवायचं स्टँड पण दिलेलं आहे त्यांनी त्याच्यासोबत रूम मध्ये. हा एक छोटा टेबल पण दिलेला आहे, जर तुम्हाला लॅपटॉपवर काही काम करायचं असेल तरी. कारण इथं काय, हिंजवडीमध्ये मॅक्झिमम जे लोक आहेत ते IT प्रोफेशनल, तर त्यांच्यामुळे त्यांनी लॅपटॉपची सोय दिलेलीच आहे. म्हणजे टेबल दिलेला आहे, फ्री वायफाय पण आहे, जेवणाची सोय आहे. मी त्याच्यावर डिटेल ब्लॉग पुढच्या ह्याच्यात बनवतो. तर आता मी निघतो ऑफिसला. खाली नाश्ता करतो, खाली जाऊन मी सांगतो काय आहे नाश्त्यामध्ये काय नाही, आणि नंतर ऑफिसला निघतो. तर मी खाली आलो, नाश्त्याला बघतो तर काय, चायनीज होतं, नूडल्स होते आणि त्याच्यासोबत एक सॉस होता, जे मला बिलकुल आवडत नाही.
आणि मग मी काय केलं, मी डायरेक्ट ठरवलं की ऑफिसमध्ये जाऊनच नाश्ता करायचा. आता या साईडला बघा तुम्ही, पूर्ण पी जी आहे. हा पूर्ण एरिया पी जीनी भरलेला आहे. पूर्ण साऊथ इंडियन लोकांच्याच पी जी आहे इथं. मी याच्यावरती डिटेल ब्लॉग बनवलं एक नवीन. आणि आता मी पुढे चाललो बस स्टॉपला, जो की वॉकिंग डिस्टन्सवरच होता, जास्त लांब नव्हता. आता मी चाललेलो आहे ऑफिसमध्ये नाश्ता करायला, कारण मला तिथं काही नाश्ता आवडला नव्हता पी जीला म्हणून. आणि इथं मी बघितलं, इथं पण काय होतं, मेदूवडा होता, मिसळपाव होता, जो मला आवडत नव्हता. पण मी दुसरं एक काउंटर बघितला, तिथं इडली भेटत होती. म्हणलं चला आता इडली खाऊ. आणि ही बघा इडली, सांबार दिलेलं होतं, चटणी दिलेली होती आणि 3 पीस इडलीचे होते. इडली एकदम सॉफ्ट होती आणि ही प्लेट मला जवळपास 30 रुपयाला पडली. नंतर मी चहा घेतला. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.